आशीर्वादाने हे मंडळ काम करत आहे. मगाशी 10 मिनिटापूर्वीच महाराज साहेबांचा फोन आला होता आणि आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय शिर्के साहेब, भैरू शिर्के साहेब यांनी पूर्वकल्पना दिली होती की हे संपूर्ण मैदान अवेलेबल करण्यासाठी या सर्व माझ्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं आहे. महाराज साहेबांनी सांगितलं मगाशी ते आल्यानंतर त्यांचा उचित सन्मान करा आणि ज्यावेळेस मी मुंबईला असेन त्यावेळेस हॉटेल ऑबेरॉयला त्यांना भेटायला माझ्याकडे घेऊन या, असा निरोपही महाराजांनी दिलेला आहे. तर खास करून आपण साहेब या आमच्या कार्यक्रमासाठी आपण हे मैदान अवेलेबल करून दिल्याबद्दल मालक 007चे सर्व आमचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून या सर्वांच्या वतीने आपल्या या ठिकाणी खास करून शाल, श्रीफळ आणि बुके देऊन आपला उचित सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. अतिथी मान्यवरांचा मात्र मान सन्मानाच्या व्यासपीठावरती केला जाईल. तोपर्यंत जाऊया आपण खेळपट्टीच्या आतमध्ये. म्हणजे क्रिकेटची पंढरी आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतो 2 टीम्स एकमेकांसमोर आहेत. रेव्हन डे 11 टीम्स फील्डिंग करताना आपल्याला पाहायला भेटेल आणि जादूभाई चिखली या 2 टीमच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. प्रथम नाणेफेकी जिंकण्याने टीम्स रेव्हन डे टीम्सने मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला भेटला. संतोष गोंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार आपल्याला पाहायला भेटला. तर विनोद आपल्याला पाहायला भेटला. निलेश नॉन स्ट्रायकिंगला पाहायला भेटला. पहिला बॉल एक बॉलचा खेळ संपल्यानंतर दर्शक धाव फलकावरती 4 या आकड्यावरती आपल्याला नक्की पाहायला भेटेल. इथून पुढे या मॅचची कहाणी काय असेल ना, त्याचा पहा की दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामधून टॉप पेस मात्र अगदी विकेट पाहायला भेटेल. डीजे या प्लीज. लक्षात ठेवा जास्त विलंब लावायचा नाहीये. थोडाफार स्पीडअप घ्या विनंती असेल. तर खेळपट्टीच्या आत म्हणजे ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूची चौकार त्यानंतर बॅक टू अगदी कमबॅक आपल्याला पाहायला भेटला. चेंडू ज्या ठिकाणी अगदीच जर विचार केला तर डॉट बॉल विकेटचं पत्र आपल्याला पाहायला भेटलंय. बॅटल सूरज यासाठी आपण पाहतोय अगदी बुंद टाकण्याचा प्रयत्न पाहायला भेटला आणि रिव्हन 11 टीम्स मध्ये अगदी पूर्णपूर्ण प्लॅनिंग करत असताना खेळपट्टीच्या आतमध्ये पाहायला भेटले. कारण त्यांना माहिती आहे तिथे टप्पा पल्ल्यावरती मात्र त्या टप्प्याला मात्र अगदी सीमारेषा बाहेर टाकण्यासाठी प्लेअर देखील सज्ज आहेत. बॅटल सज्ज आहे. बुंदा किंवा यॉर्करचं ब्रह्मास्त्र जेवढ्या वेळ आपण वापरेल तेवढा मात्र टीम्सला आपल्याला धोका नसणार आहे. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते. येस म्हणजे मामा भांजीची जोडी आपल्याला पाहायला भेटते खेळपट्टीच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय निलेश. तर संतोष बॉलर. तर नॉन स्ट्रायकिंगला बॅटर आहे तो म्हणजे सूरज. मामा भांजे की जोडी.
मिडल टीम्स अंपायर एवढा वेळ देऊ नका. यस इथे आपण पाहतो जर विचित्र फटका हा देखील फसलाय. बॅक टू बॅक हा मात्र दुसरा विकेट प्राप्त केला असता, परंतु अगदी जीवदान पाहायला भेटलंय. कोणत्याही बॅटरचा ज्यावेळेला तुम्ही कॅच सोडताना त्यावेळेला त्याचा मात्र अगदी आत्मविश्वास हा दुगणा होऊन जातो पहा. आणि इथून पुढे जर या बॅटरचा आत्मविश्वास दुगणा होऊन गेला तर रेमंडे 11 या टीम्सला फक्त फटके मोठमोठेच पाहायला भेटतील. धावसंख्या जाऊन पडली 6 आकड्यावरती. सन्मान्य आदरणीय अध्यक्ष विजय शिर्के म्हणजेच मालक 007 यांचे विद्यमान अध्यक्ष विजय शिर्के यांच्या माध्यमातून निलेशसाठी मात्र अगदी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आम्हाला पाहायला भेटेल. यस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल टाटा बाय बायचा इशारा आपल्याला पाहायला भेटेल. यस डीसी मास्टर या. जे हे पहिलं षटक असेल का ज्या ठिकाणी या खेळपट्टीवरती सर्वाधिक कमी धावसंख्या येताना आपल्याला पाहायला भेटेल. उच्च स्कोर आजच्या दिवसातील 170. येस येस सर इंटरपाजेचे सर्वस्व यांच्या माध्यमातून पाहतोय. एक विकेट नंतर 500 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला भेटेल. ही मात्र अगदी सुवर्ण संधी आहे. येस हो माय गॉड पंचांकडे अगदी स्ट्रॉंग ॲपील आहे. परंतु या ॲपीलमध्ये कॉन्फिडन्स हा कमी पाहायला भेटला. धावसंख्या स्थिरवले गेले. एका ओव्हरचा केस संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 6 आकड्यावरती. येस सर इंटरपाजेसच्या यांच्या अगदी सर्वस्व आणि मालकांकडून तब्बल पाहायला भेटतं 500 रुपयांचा कॅश प्राइज या विकेटसाठी लाभलं गेलं होतं. परंतु अगदी ती मात्र कॅश प्राइज मात्र इथे रद्द करण्यात असं त्याला पाहायला भेटले कारण विकेट घेतला नाहीये. जावे डीजे मास्टरकडे सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे प्लीज. थँक्यू सो मच धन्यवाद. अली मुल्ला यांचं देखील मानसरांच्या व्यासपीठावर केला जाईल. आपलं देखील सर्जरी स्वागत आहे. या व्यासपीठावर स्थानपन्न यावे अशी विनंती असेल. कौंदनी आणि रेवंडे 11 या दोन टीमच्या माध्यमातून नाणेफेक केला जाईल तर प्लीज उडून घ्यायचा आहे. त्याचप्रकारे शुभम चव्हाण जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज टॉस का बॉसला आमच्या कॉम्बॉसला भेट द्या प्लीज. लास्ट कॉल आहे शुभम चव्हाण आयोजक कमिटी प्लीज या. खेळपट्टीच्या आतमध्ये जर तुम्ही विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटलेली आहे. 2 विकेटचा खेळ संपल्याने 7 या आकड्यावरती पाहायला भेटले. अगदी अंपायर हा बॉल नो आहे का की बॉल आहे. यस नो बॉल. 2 धावसंख्या ॲड केल्या जातील. धावसंख्या 2 ने वेगावरती जाऊन पोहोचल्या 8 या आकड्यावरती. नो +1. उघडे डोळे पहा नीट पुढील आहे फ्री हिट. फ्री हिटचा हा चेंडू अतिथी मान्यवर यांच्या माध्यमातून पहिलं मात्र ते नाणेफेक केला जाईल आमच्या टॉस का बॉसमध्ये. रिमेंड 11 टीम्स तुमच्याकडे टायमिंग बदल आलेला आहे 14 मिनिटं. 14 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक पूर्ण करायचे आहेत लक्षात ठेवा. आयोजकांच्या माध्यमातून कळून देते हे.
सेकंड बॉलर पहिला चेंडू नो बॉल +1 धावसंख्या पाहायला भेटलेली आहे. अंपायर येस टायमिंग लावलेला आहे लक्षात ठेवा. येस टायमिंग लावलेला आहे पॅनलाइज केलं जाईल नो प्रॉब्लेम. एक बॉल यस पहिला चेंडू फ्री हिटचा चेंडू प्रॉपर टायमिंग आहे आणि यस सर अगदी डेव्हलपर्सला एंटरप्राइजेसला सन्मान देणारा हा आलाय कार डीजे प्लीज. थँक्यू सो मच धन्यवाद. पहा एक षटकार आल्यानंतर धावसंख्या अगदी झरकण जागेवरती फिरली गेली जाऊन पोहोचले धाव फलकावर तब्बल 14 या आकड्यावरती. तब्बल एका चेंडूचा केस संपलाय. फ्री हिटचा चेंडू असताना मात्र अप्रतिम आतापर्यंत बॅटिंग आपल्याला चांगली पाहायला भेटले. यस पहा बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न पाहायला भेटला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न परंतु अप्रतिम चेंडू पाहायला भेटला. डोळ्यांच्या समोरून अगदी झाकते रहूचा इशारा पाहायला भेटला. धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजे फक्त 14 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ संपलाय. अजून देखील 4 चेंडूचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. काय होईल या मॅचची कहाणीमध्ये काय असणार आहे. यस पहा हा देखील फटका फसला होता परंतु एक धावसंख्या पाठ वेगाने पूर्ण केली जाईल. रेव्हन इलेव्हन या टीमचं कौतुक एक असेल की या टीम्समध्ये अगदी बॉलर आहेत ना ते रफ्तारिका राजा आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत हे मात्र बॉलर मॅच सोडत नाहीत. या टीमची कहाणी थोडीफार वेगळी आहे. या टीमच्या मात्र अगदी जिद्द चिकाटी अगदी वेगळी आहे. असं म्हटलं जातं की तुमच्यातला क्लास हा परमनंटली असेल तर तुम्हाला कोणतंही मैदानात तुमचा पराभव हा निश्चित कधीच नसतो. ओहो मधली दांडी गुल गेले. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. जाऊया डीजे मास्टरकडे. डिम्पल बॉय बजाव. थँक्यू सो मच धन्यवाद डीजे. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते. पहा फक्त आणि फक्त 15 या आकड्यावरती लॉस ऑफ 3 विकेट बॅक टू गॉन न्यू बॅटल अरविंद आपल्याला पाहायला भेटेल स्ट्रायकिंगला खेळत असताना. जर सर विचार जर केला तुम्ही तर पहा गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केलेली आहे. याच खेळपट्टीवरती तब्बल 72च्या वरती सर्व धाव फलक आपल्याला पाहायला भेटला. परंतु इथे कहाणी थोडीफार वेगळी पाहायला भेटते. कारण सकाळपासून इथे आहे ना त्याचा फक्त अभ्यास करताना टीम्स आपल्याला पाहायला भेटले की यस बॉलर्स कुठे मार खातात कोणता टप्पा ठेवायचा नाहीये कोणता वेग ठेवायचा नाहीये. असं पहा फक्त दिशा दाखवले बॅटचा फेस ओपन केला क्षेत्ररक्षक नाही अगदी चेंडू या ग्राउंडला गुदगुल्या करत चाललाय. येतो ह्या चौकार डीजे प्लीज. थँक्यू सो मच धन्यवाद. अगदी या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावून सोडलेलं गाणं तुम्ही अगदी ऐकवलं त्याबद्दल मालक 007 चषक म्हणजे तुम्हाला सर्वांसाठी स्वागत आहे. हो हो लॉलीपॉप झेल डिफला गेलाय. विकेट क्रमांक 4 बॅक टू कॉन आणि टाटा बाय बायचा इशारा पाहायला भेटलाय. छत्रपती शिवराय यांच्यामध्ये 13वे वंशज म्हणजेच उदयनराजे महाराज कट्टर समर्थक मालक 007 च्या अगदी माध्यमातून हा मात्र चषक पाहायला भेटतोय. मालक 007 2K25 पर्व क्रमांक 4 डीजे.
थँक यू सो मच. धन्यवाद डीजी. अप्रतिम सुमधुर संगीत ऐकल्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. पण तुमच्या गालावरचा डिंपल हा कमी येऊन देऊ नका. फार क्यूट दिसता तुम्ही हसताना. असेच हसत राहा. नव्या खेळपट्टीच्या आत या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3चा खेळ सुरू असताना मात्र संतोष आपल्याला पाहायला भेटला आणि तब्बल 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर टाकायचे आहेत. रेमंड 11 टीम्स आमचे स्कोअर सांगतात की 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर टाकायचे आहेत. लक्षात ठेवा. याचा स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. पाहता पाहता क्षणी प्रॉपर टायमिंगने देखील पाठवला आहे का. यस मॅक्सिमम स्वीट साऊंड ऑफ द बॅट आलाय हा षटकार. डीजे प्लीज. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. 6 धाव सेकंद धावफलक मध्ये पुढे सरकलाय. 25 प्लस 6 31 धावा धावफलकावरती तब्बल पाहायला भेटतील. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला आपल्याला भेटलेले आहेत. डीजे या. थँक्यू सो मच. या षटकार पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती देखील षटकार आहे. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला भेटते 41 आकड्यावरती. लेट्स गो. यस लेट्स गो. मॅच चालू करा. अंपायर पहिल्या चेंडूवरती षटकार की चौकार होता. येस षटकार. ओके. तब्बल 3 चेंडूवरती 3 षटकार आल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पहावयास भेटत आहे 37 या आकड्यावरती. येस ओके. 2 दशके मायनस केले जाईल. पहिल्या चेंडूवरती चौकार दिला जाईल. अगदी 2 टीमची सहमत आहे त्यासाठी. धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 2 ने मायनस 35 या आकड्यावरती. लक्षात ठेवा. येस
जसं पहा सुरेख डिलिव्हरी पाहायला भेटते ज्या ठिकाणी आपण पाहतोय आहे का यस विकेट ओ युठी आउट पुन्हा एकदा आपण पाहतोय डीजे या थँक्यू सो मच धन्यवाद डीजे जाऊया खेळपट्टीच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ संपलाय धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटेल 35 या आकड्यावरती टू टू गो सतीरपडा चांगला पाहायला भेटला क्षेत्ररक्षक असेल बॅकअप असेल का येस बॅकअप पण देखील चांगलं पाहायला भेटलाय एका धावसंख्येवरती थांबवलं गेलं परंतु नो बॉल आहे म्हणजे 2 धावसंख्या ते ऍड केले जातील येस नो बॉल कोणता आहे अंपायर याच धावसंख्या तब्बल 2 ने वेगावते 37 या आकड्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटेल येस पहा जर विचार तर फार चांगली टुर्नामेंटने फार चांगले सध्याच्या स्थितीला क्रिकेट खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना याचा आपण फटका फसला होता पण क्षेत्रक्षेत्रामध्ये टप्प्याची वाट पाहिली जाईल जर टप्पा पडल्यानंतर एका एका धावसंख्येवरती समाधान मानणारा संघ आपण पाहतोय 38 या आकड्यावरती तब्बल धाव फलक जाऊन पोहोचले आतापर्यंत वन टू गो यास इथे आपण पाहतोय स्लोअर चेंडू पण चेंडूवरती आता मात्र जर विचार केला तर गती मात्र फार कमी आपल्याला पाहायला भेटली आणि धावसंख्या धाव फलकावरती सदस्यला पाहायला भेटते 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती 38 या आकड्यावरती रुपथर राजा मिस्टर अक्षय मॅन फ्रॉम रेवंडे गावचं क्रिकेट फार चांगलं आहे मी वारंवार सांगत असतो याची आपण पाहतोय पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू नंतर मात्र डॉट बॉलची संधी देखील पाहायला आपल्याला भेटले पहिला चेंडू डॉट चौथा षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय 11 बॉलचा खेळ मात्र अजून देखील बाकी असणार आहे काय असेल या मॅचची कहाणी कोण जिंकेल एका साईडला रेवंडे तर एका साईडला टीम्स आपल्याला पाहायला भेटते जादव बॉय जिंकली फटका चांगला पाहायला भेटला गॅपमध्ये होता रिकाम्या जागा भरायला सुरुवात केली होती परंतु 2 धावसंख्या आपण वेगाने पूर्ण केली जाईल तब्बल 2 धावसंख्येने मात्र धावफलक पुढे सरकलाय जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धावफलकावरती 40 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ संपलाय 4 टू गो या ओव्हर मध्ये अजून देखील 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल यस पहा बॅटचा फेस ओपन केला होता क्षेत्ररक्षक असेल थोडाफार फंबल झाला यस चुकी होता होता मात्र वाचले गेले परंतु एफर्ट्स मात्र फार चांगले आपल्याला पाहायला भेटले ज्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील केले गेले परंतु पंच आहेत परंतु अजून देखील मात्र कॉलिंग दिला नाहीये म्हणजे काय ते चर्चा केली जाईल चर्चा केल्यानंतर मात्र दिला जाईल निर्णय
येस वो यू ही आउट डीजे. फोर विकेट बॅक टू गॉन. न्यू बॅटल खेळपट्टी. 5 विकेट बॅक टू गॉन. न्यू बॅटल. अनिल आपल्याला पाहायला भेटेल खेळपट्टीच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला भेटेल. फार चांगले क्रिकेट मालक 007 चषक 2K25 पर्व क्रमांक 4 आपल्याला पाहायला भेटलाय. विद्यमान अध्यक्ष मिस्टर रेवंडे आज अनेक ओहो भैया अप्रतिम चेंडू पाहायला भेटला. चुकी झाले. 4 धावसंख्या पाहायला भेटतील. व्हाईट बॉल आहे का? येस व्हाईट बॉल नाहीये. 4 धावसंख्या नाहीये. तुमच्या मात्र धावसंख्या धावफलकावरती घेतल्या जातात. अन्यथा इन ॲक्शनमध्ये जर तुम्ही नसाल ना तर त्या धावसंख्या मात्र इथे घेता येणार नाहीयेत. धावसंख्या जाऊन फुले धावफलकावरती आपण पाहतोय जर विचार केला तर आतापर्यंत फक्त 42 या आकड्यावरती आणि आतापर्यंत चेंडूचा खेळ संपला आपण पाहतोय. 4 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. तब्बल क्रिकेट गोलंदाजी मार्फत अगदी सुरेख पाहायला भेटलाय. ओहो पहा टप्पा आपल्यानंतर अगदी समावेश झाला हातामध्ये ज्या ठिकाणी यष्टीरक्षक आपल्याला पाहायला भेटला. साहिल यष्टीरक्षक आपल्याला पाहायला भेटतोय. सॉरी सुशील सॉरी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय रुपथार का राजा म्हटलं जातं. रेवंडे एक्सप्रेस स्टॉपेज लागला आहे. क्षेत्ररक्षक अगदी यष्टीवरून थोडीफार चुकी झाली. फंबल झाल्यानंतर पहा अगदी वेगाने एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने वेगवत असताना आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचला धावफलकावरती 43 या आकड्यावरती. थँक्यू सो मच डीजे. न्यू बॉल लक्ष्य आपल्याला पाहायला भेटलाय. उद्याची मार्कवरती शेवटचं एक षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 43 या आकड्यावरतीच थांबले गेले. या ओव्हरमध्ये किती धावा येतील? मी पहिलं म्हटलं होतं की हा लो स्कोर मॅच होण्याची शक्यता मात्र जास्त असणार आणि त्याच गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. रेवंडे 11 टीम्स अगदी फार चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला भेटेल. तब्बल 5 विकेटचं पतन झालंय. येस रेव्हन 11 आयोजक कमिटीकडून मात्र सांगण्यात येते की जर टायमिंगचं उल्लंघन झालं तर 5 रनांची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. येस पहा अप्रतिम चेंडू पाहायला भेटलाय. ज्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला भेटलेत. 4 टू गो. ओह माय गॉड व्हॉट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर उसळी देखील खतरनाक आपल्याला पाहायला भेटली.
3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल बॅक टू बॅक मात्र डॉट आपल्याला पाहायला भेटले. हो, फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आहे. अप्रतिम फटका षटकारासाठी पाठवलाय. 6 धावसंख्येने धावफलक मध्ये पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तब्बल आपण पाहतोय 49 या आकड्यावरती. थँक्यू सो मच दादा गोंडके यांच्या या चित्रपटामधले सुमधुर संगीत. ओहो, व्हॉट बॉल. परंतु एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 50 धावा. अभिनंदन टीम्स जाधव बॉईज चिखली, आपल्या 50 धावा मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. परंतु या ओव्हरमधील तब्बल एका बॉलचा खेळ मात्र बाकी राहिला फक्त. या साइड बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक असेल जर विचार केला तर एक धावसंख्या पाठ वेगाने दुसरी धावसंख्येचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला. थ्रो करेपर्यंत 2 धावसंख्या वेगाने पूर्ण केले जात आहेत. असं 2 धावसंख्या प्लस 1 विकेट आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या 2 ने वेगावते 52 आणि 53 धावसंख्येचं एक मापक असं आव्हान असेल. जाधवबाई चिखली टीम्स आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षक सजवून या. 2 बॅटल खेळपट्टीवरती पाठवायचे आहेत. रेवंडे 11 टीम्स विनंती असेल. डीजे मास्टर जाऊया, सुमधुर संगीत ऐकूया डीजे. कबड्डीच्या ज्या ठिकाणी आपण पाहतोय मॅच इथे मात्र सुरू केली जाते, ज्या ठिकाणी गरज आहे 54 धावसंख्येची आणि 30 चेंडूचा खेळ मात्र असेल. एक सोपंसं समीकरण आहे, परंतु या क्रिकेटच्या खेळपट्टीमध्ये कोणतंही टार्गेट हे सेफ नसतं, लक्षात ठेवा. पहिले षटक असेल पॉवर प्ले षटक, सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आणि इथे मॅच मात्र सुरू होते. स्ट्रायकिंगला बॅटरला आहे अक्षय, नॉन स्ट्राईकला प्रेम असेल तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरविंद पाहायला भेटला.
पहिला बॉल नो बॉल आपल्याला पाहायला भेटला, म्हणजे पुढील असणार आहे फ्री हिटचा बॉल. धावसंख्या 2 आपल्याला एकच पाहायला आपल्याला भेटत. धावसंख्या 1 ने मात्र अकाउंट ओपन झाले. संग्रह झालाय श्री गणेश रेवंडे या टीमचा. असं फ्री हिटचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला असता, थांबवलं गेलंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावली गेले. ओहो, फटका अप्रतिम सजवा प्रयत्न पंचांकडे अपील केले गेले. अप्रतिम अपील आहे, परंतु पंच तटस्थ असलेला बॅटरला मात्र जागा सोडले आणि ओयोडी आउट मात्र डिसिजन असणार आहे. डीजे या थँक्यू. 2 बॉल 1 आपल्याला पाहायला भेटलाय. यासाठी आपण पाहतो जर विचार हलक्या हाताने अगदी बॅटचा फेस ओपन केल्यानंतर एक धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने वेगवत असताना तब्बल 3 बॉलचा खेळ संपला आणि 2 धावसंख्या धाव फलकावर. तिथून तिकडे 52 धावा तुम्हाला मात्र पूर्ण करायच्या आहेत. वाईट बॉल आलाय, नकारात्मक चेंडू. 3 धावा धाव फलकावरती सजल्या जातात आपण पाहतोय. अजून एक वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटेल. अजून एक नकारात्मक चेंडू. आयसीसी नियम क्रमांक 22 चं उल्लंघन वारंवार होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. संख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. तर पण 3 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. 3 टू गो. अजून देखील 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी राहिलाय. या सिरीज पहा, कारण रेव्हन इलेव्हन टीम्सला माहिती आहे जेवढी आमची गोलंदाजी मात्र चांगली आहे, तेवढी फील्ड टीमची देखील गोलंदाजी चांगली आहे. चांगल्या बॉलरला मात्र सन्मान देणं फार महत्त्वाचं आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं फार महत्त्वाचं आहे. आणि तेच गोष्ट करत असताना सध्या स्थितीला आपण पाहतो स्ट्रायकिंगला बॅटर मात्र सुशील आणि प्रेम आणि साहिल करत असताना. फटका आपण पाहतोय याडे बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठी नसेल, चेंडू आहे क्षेत्ररक्षक पर्यंत आपण पाहतोय. फ्री करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावसंख्या आता पाहायला भेटेल. धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा वेगावेल. आठ धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटल्यात. 1 टू गो. एक चेंडू शेवटचा बाकी असताना मात्र कॅचसाठी जजिंग चालू आहे, परंतु 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार जाणार आहे. जसं की 4 ने वेगावेल जाऊन पुढच्या सगळ्यात धाव फलकावरती पहा आतापर्यंत 12 या आकड्यावरती. एका ओव्हरचा खेळ संपलाय डीजे.
गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सूरज, तर स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय साहिल, तर नॉन स्ट्राईकला प्रेम. 54 सुद्धा ओव्हर असताना 12 धावा आपल्याला पाहायला भेटत आतापर्यंत. 42 धावा. यस, चांगला फटका पाहायला भेटलाय. रिकाम्या जागा भरायला सुरुवात केली साहिल्याने. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार पाहायला भेटलाय डीजे. थँक्यू सो मच, धन्यवाद. भाई गाणे ऐकून कधीच कोणाला तर कंटाळा नसेल, मात्र सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला पाहायला भेटते मिस्टर डिम्पल बॉय कडून. पहिल्या बॉल 4 धावा पाहायला भेटल्यात. यास इथे आपण पाहतोय टॉपिस हिटला क्षेत्ररक्षक असेल पाटी. एक छोटासा खेळ आपल्याला पाहायला भेटलाय, परंतु एक धावसंख्या आपण वेगाने पूर्ण केली जाईल. आणि धावसंख्या 1 ने वेग होत असताना 2 बॉलचा केस संपला. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला भेटेल 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आपल्याला पाहायला भेटल्या खऱ्या अर्थाने 12. एक विकेट देखील पाहायला भेटला आणि एक डॉट नो बॉल देखील आपल्याला पाहायला भेटला होता. तर आता या 2 चेंडूवरती 5 धावा मात्र खर्च केल्या गेल्या आहेत. पोर्टुगो. यस, पहा हा देखील चेंडू अप्रतिम पाहायला भेटला. थँक्यू सो मच, धन्यवाद डीजे. यस, आमच्या मुख्य क्रीडांगणावरती यानंतरची मॅच असणार आहे डी-डी-एस राजापुरी आणि झिमनोडी टीम्स. माझा कॉल आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज आय एम हंबल रिक्वेस्ट फॉर यू. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. तर त्याच प्रकारे ठोसेघर आणि परमाळे, ठोसेघर आणि परमाळे टीम्स आपण देखील या. आपला देखील नाणेफेक केला जाईल आमच्या टॉस्का बॉक्समध्ये. पण यानंतरची मॅच या ग्राउंडवरती होणार आहे डी-डी-एस आणि राजापुरी टीम्स या 2 टीमच्या माध्यमातून. डी-डी-एस राजापुरी आणि झिमनवाडी टीम्स. शेवटचा कॉल आपल्याला असणार आहे नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. पहा 2 बॉल 2 विकेटचा पतन झालंय. विकेट क्रमांक 3 देखील बॅक टू गॉन पाहायला भेटलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 4 बॉलवरती 2 विकेट आणि 1 धाव फक्त आपल्याला पाहायला भेटले धाव फलकावरती. धावसंख्या स्थिरावली गेली 17 या आकड्यावरती. धाव फलक स्थिरावला गेलाय. 54 धावसंख्येचं आव्हान आहे. आणि या षटकातील आतापर्यंत एका चेंडूचा खेळ मात्र फक्त बाकी राहिलाय. दिसे या. थँक्यू सो मच, धन्यवाद डीजे. डी-डी-एस राजापूर आणि झिमनोडी टीम्स प्लीज या नाणेफेकीसाठी विनंती असेल आपल्याला. इथे ग्राउंड पाहतो जर विचार केला तरी एक धावसंख्येचा पाहायला भेटेल. वारंवार एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र स्कोर फार मोठा आहे. परंतु एका धावसंख्येने ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ संपला आहे. धावसंख्या जाऊन पुढे धाव फलकावरती तुम्हाला 18 या आकड्यावरती.
लास्ट कॉल लक्षात ठेवा. डी-डी-एस राजापुरी आणि झिमनवाडी टीम्स नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. डी-डी-एस राजापुरी आणि झिमनवाडी टीम्स नाणेफेकीसाठी आपण यायचं. त्याच प्रकारे ठोसेघर आणि परमाळे टीम्स आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं. विनंती असेल आपल्याला. आयोजक कमिटी द्यायचं दोन्ही चारही टीमला कॉलिंग आपण. डी-डी-एस राजापुरी आणि झिमनवाडी टीम्स प्लीज या नाणेफेकीसाठी. 18 बॉल 35 धावा अशी मात्र गरज असणार आहे. येस पहा पहिला चेंडू फेस करत असताना पंचाकडे मात्र वाईडसाठी दादा मागितले होते बॅटलने, परंतु पंच तटस्थ. हा देखील चेंडू मात्र डॉट झालाय. गुणाची मार्कसाठी विरून आपल्याला पाहायला भेटल्या. सध्याला न्यू बॉलर विनोद असेल. पस्तीस धाबा अजून देखील करायचे आहेत. ओहो टॉप एज आहे, परंतु नो बॉल देखील पाहायला आपल्याला भेटलाय. कोणता नो बॉल आहे सर? पैकी म्हणजे तब्बल इतकी धावसंख्या आतापर्यंत. येस फेकीचा नो बॉल म्हणजे इथे 3 धावसंख्या ऍड केल्या. त्यातील धावसंख्या 3 ने मात्र वेगावेल धाव फलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. तरी 4 धावसंख्या धाव फलक पुढे सरकेले 22 या आकड्यावरती. उघडे डोळे पहाणे पुढील आहे फ्री हिट. जीवनवाडी टीम्स इथे उपस्थित आहेत. तर जीवनवाडी टीम्स इथे उपस्थित आहेत. तर विनंती असेल डी-डी-एस राजापुरी टीम्स आपण देखील या. विनंती असेल आपल्याला. सर प्लीज आयोजकांनी सांगितले की रिव्ह्यू नसणार आहे. येस ऑन फील्ड डिसिजन जे काय असेल
येस, फ्रीचा चेंडू असेल 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला भेटेल. बॉलर चेंज असेल आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेला आहे. अरुण दुसरा चेंडू आपल्याला पाहायला भेटेल या षटकातील पहिला चेंडू नो बॉल त्यानंतर फ्री हिट. यस, पहा अप्रतिम फटका पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक असेल परंतु जाईल वन बाउन्स सीमारेषा बाहेर चौकारासाठी. 4 ने वेगावरती जाऊन पोहोचला तब्बल 26 या आकड्यावर डीजे या. चेंडू म्हणजे त्यावरती चौकार आपल्याला पाहायला भेटत असं 4 ने वेगावरती 26 या आकड्यावर. याचा पहा रिकाम्या जागा भरायला सुरुवात केले. अजून एक आलाय संघर्षाचा शंखनाद करत असताना हा देखील चौकार डीजे. थँक्यू सो मच, धन्यवाद. ठोसेकर आणि परमाळे टीम्स नाण्यापैकी याचा फटका चांगला पाहायला भेटला. हा देखील गॅप मध्ये आहे. हा चेंडू अगदी निघून चाललाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मात्र 3 चेंडूवरती 3 चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन फलकावरती 34 या आकड्यावरती. आणि तब्बल आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय पहा. चौदा बॉल आणि 19 धावसंख्येची आवश्यकता अजून देखील बाकी आहे. आता समीकरण मात्र फार छोट आहे. आपण पाहतो क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी धोक्याची घंटा होती परंतु कलेक्टरनी मध्ये फेकी झाली असती तर धोक्याची घंटा देखील झाली असती. एक धावसंख्या पाहायला भेट धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय. तब्बल 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 35 या आकड्यावरती. 13 बॉल 18 धावा. ओहो, अफाट वेग धारण केला होता. डॉट बॉल झालाय. धावसंख्या स्थिरावले गेले फक्त आणि फक्त 35 या आकड्यावरती. 12 बॉल आणि 18 धावसंख्या म्हणजे तब्बल सरासरी मात्र तुमची 9च्या सरासरीने प्रत्येक ओव्हरमध्ये मात्र धावसंख्या येणं फार महत्वाचं आहे. डीजे मास्टरकडे जाऊया सुमधुर संगीत ऐकण्यासाठी. डीजे या. डीजे. सूरज मार्क होती 12 बॉल 18 धावा. पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी व्ही शेप मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी एक धावसंख्या पाठ वेगाने दुसरी देखील धावसंख्या अगदी वेगाने पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने मात्र वेगाबेल जाऊन पोहोचेल संगतबल धाव फलकावरती पाहतापर्यंत आपण पाहतोय 37 या आकड्यावरती 16 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे. 11 बॉलचा खेळ असताना
इथे आपण पाहतोय बॅटचा फेस ओपनंतर मात्र क्षेत्ररक्षक बाउंड्री लेंथवरती येईपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातील. अगदी सेफ झोनमध्ये आपल्या जागेवरती पोहोचत असताना पुन्हा एकदा 2 बॉलवरती 4 धावा आल्या. तुम्हाला सरासरी मात्र फक्त 9 ची आहे. तर शेवटच्या बॉलपर्यंत तुम्ही मॅच घेऊन जाऊ शकत नाही. कारण अनेक टीम्स मात्र अगदी टॉप टीम्स शेवटच्या बॉलवरती घेऊन गेल्यानंतर मात्र मॅच पराभूत देखील झालेले आहेत. कारण या मॅचचं समीकरण फार वेगळं असतं. या मॅचची कहाणी फार वेगळी असते. इथे कोणतंही एक टार्गेट मात्र सेट तुम्ही करू शकत नाही. कारण अनिश्चिततेचा खेळ मात्र मानला जातो हा क्रिकेटचा खेळ. तिसरा चेंडू. फार वेळ लावताय टीम्स, फील्ड टीम्स. नितीन स्ट्रायकिंगला आहे. क्षेत्ररक्षक छोटासा इथे मात्र आपल्याला पाहायला भेटलाय. बॅकअप चांगला आपल्याला पाहायला भेटलाय. परंतु 2 धावसंख्या पुन्हा एस गॅपमध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक बाउंड्री लेंथवरती येईल. एक धावसंख्या फार वेगाने पूर्ण केली जाईल. दुसरी देखील धावसंख्या अगदी वेगाने पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहायला भेटलाय. तिसरी देखील धावसंख्या अगदी वेगाने पूर्ण केली जाईल. धावसंख्या 3 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती पहा 48 या आकड्यावरती. 6 बॉल आणि 5 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे. येस थँक्यू सो मच. 6 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे. याचा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग देखील आहे. पहिल्या चेंडूमध्ये मात्र मॅच फिनिश केलंय. 5 धावसंख्येची जी आवश्यकता होती त्या ठिकाणी मात्र अगदी षटकाराने मॅच फिनिश करताना पाहायला भेटलाय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय नो डाऊट मिस्टर नितीन. यायचंय आपण मॅन ऑफ द मॅच साठी आपण देखील यायचंय. या पुढील मॅच आपण पाहतो. एका साईड असेल DDS राजापूर तर एका साईडला असेल जिमनवाडी टीम्स. प्रत्येकी 4 षटकांचा सामना असणार आहे. आणि जिमनवाडी टीम्सने प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर निर्णय घेतला आहे तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा. 1 मिनिटाचा कालावधी असेल. 1 मिनिटाच्या आत तुम्ही क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तयार राहा. बॅटल DDS राजापुरी टीम्स आपण देखील 2 बॅटल लवकरात लवकर खेळपट्टीच्या आतमध्ये पाठवायचे